विशेष म्हणजे जे आता एवढ्या तातडीने यात उतरायचं कारण असं, मागच्या 2 महिन्यामध्ये आपण मीडिया रिपोर्टही वाचले असाल की आसाम मधून 3 लाख घुसखोर हे राज्य सोडून दुसऱ्या राज्यात यासाठी पळून गेले कारण आसाम केली, स्ट्रिक्ट केलं आणि म्हणून ते जे पळून गेले त्यातले मेजॉरिटी हे महाराष्ट्रात आले। आता त्यातला अगदी म्हणजे मीडिया रिपोर्ट असा आहे किंवा इंटेलिजन्सचा रिपोर्ट असा आहे की 75% पेक्षा जास्त महाराष्ट्रात गेली। याचा अर्थ आपण कल्पना करू शकतो की 2 लाखाच्या पेक्षाही जास्त संख्या ही महाराष्ट्रात आलेली आहे ह्याच 2 महिन्यामध्ये आणि अजूनही येऊ शकते। किंवा आता जी घुसखोरी चालू आहे बांगलादेशमध्ये जी झाली सगळी स्थित्यांतरण, त्यामुळेही इकडे जे एजंट लोक घुसखोरांना वेगवेगळ्या राज्यात पोहोचवतात त्याचं रेड कार्ड सगळ्याच मीडियावाल्यांनी रिपोर्ट केलं, त्यात महाराष्ट्र टॉपला आहे। कारण सगळ्यात जास्त टॅक्स देणारं राज्य आहे, सगळ्यात जास्त रोजगार देणारं राज्य आहे, पोटेन्शियल आहे आणि म्हणून ही घुसखोरांची संख्या मोठ्या प्रमाणात राज्यात वाढते। काय केलं पाहिजे तर या विषयावर एनआरसी आणावी। निवडणुका आल्या की सगळेच लोक आपापल्या मागण्या मांडत असतात, कामगार मांडतात, शेतकरी मांडतात, तर एक सिव्हिल सोसायटी महाराष्ट्र सरकारकडे अशी मागणी करतो तर त्यांनी जशी आसामने एनआरसी आणली होती महाराष्ट्रामध्ये एनआरसी तातडीने आणावी, कारण यासाठी हा आकडा मोठा आहे। दरडोई व्यक्तीवर खर्च करण्याचेही आपलं मोठा आहे, त्यामुळे ते आणावं। जर राज्य सरकार आणू शकत नसेल